पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री खळाळांचा लगबगी फेडोनी खळाळाचा भागी देखीचे चंद्रिका का उगी चंद्री जेवी। ही ओवी 386 नंबरची। चालू विषय जो आहे त्यामध्ये आता या ओवीच्या अगोदर अशा तऱ्हेची सुरुवात केली की तैसी विवेकाचे नि पैसे जयाची स्फूर्ती स्वरूपी बैसे ते ज्ञानीये देखती ऐसे आत्मया। ते असे जे ज्ञानी आहेत की त्यांच्या ठिकाणी विवेक आहे आणि त्यांचं सगळं लक्ष सगळं चित्त स्वरूपाच्या ठिकाणी बसले। त्यांचे आता जर काही असेल तर स्फूर्तीमध्ये फक्त काय असेल तर स्वरूपाचंच स्फुरण आहे। असे जे ज्ञानी आहेत ते ज्ञानी हे काही दिसलं तर आत्म्याकडे लक्ष देतात, आत्माच पाहतात। तो विषय चालू आहे। त्याच्यात आता काय उदाहरण आलं की जसं एखादा पाण्याचा ओघळ वाहतोय आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये मोठी काय आहे खळबळ आहे, म्हणजे वेगानं वाहत असलं की खळखळ खळखळ पाणी वाहतं। त्याच्यात चंद्राचं प्रतिबिंब दिसू लागलं आणि त्या वाहण्याच्या वेगामध्ये चंद्र सुद्धा हालचाल करतोय हे दिसू लागलं। पण जे समजूतदार असतात ते सांगतात की चंद्र जाग्याला स्थिरच आहे, हालतंय ते पाणी, म्हणजे हे विवेक आहे। आणि अशा विवेकानं ज्यांच्या ठिकाणी हे सगळं ज्ञात आहे ते ज्ञानी सगळं पाहत असून सुद्धा कशा तऱ्हेनं त्यांच्या ठिकाणी विवेक तयार असतो त्याचं चाललेलं आता उदाहरण। का नाडरची भरे शोषे सूर्य तो जैसा तैसाचे असे देह होता जाता तैसे देखती माते। आता दुसरा प्रकार सांगितला, नाडर म्हणजे डबकं, हे काहीतरी पाण्याने साठतं त्याला भरे म्हटलं, आणि काही झालं म्हणजे शोषे संपून जातं। पण जोपर्यंत ते पाणी तिथं आहे तोपर्यंत त्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसतं। परत हा आटून गेला की आता प्रतिबिंब कसं दिसल, म्हणजे प्रतिबिंबानं सूर्य आहे नाही ठरत नाही ना, सूर्य तो आहेच आहे। देह होता जाता तैसे देखती माते, तसा हा देह जन्माला आला काय आणि मृत्यू पावला काय। आत्मतत्व जे आहे ते जाग्यालाच आहे, त्याच्यामध्ये त्याचं जे काही निश्चलत्व आहे ते निश्चलत्व आहे तसंच आहे, म्हणजे देहाच्या येण्या जाण्यावर नाही, हे ज्ञानीयाच्या लक्षात येतं। घटमटू घडले तेची पाठी मोडले परी आकाश ते संचले असतची असे। दुसरं उदाहरण आहे की सगळं जे काही आकाश आहे पण त्या आकाशात एखादा घट म्हणजेच काय आहे गाडगं आहे, मग गाडग्यात सुद्धा जी पोकळी त्यात आकाशच आहे। एखादं घर बांधलं त्या घरात सुद्धा जी मधली पोकळी त्यातही आकाशच आहे। आणि हे सगळे काय आहे ते गाडगं फुटलं आणि तो मठही पडला किंवा ते काय घर होतं तेही पडलं, पण त्यातलं जे आकाश आहे ते कुठं जातंय, त्याला या पुन्हा महद आकाशात मिसळायला काय अडचण आहे अशातला भाग नाही, कारण ते त्याच्यापासून दूर झालंच नव्हतं। मग त्याची जी काय आहे घटातली घटाकाश नाव आलं काय, मठातलं मठाकाश नाव आलं काय, अपरिच्छिन्नता आहे, परिच्छिन्न झालंच नाही ते। त्यामुळं त्याच्या ठिकाणी हे दोन्ही झालं तरी आकाश, कारण आहे तेच जसं न तसंच आहे। तैसे अखंडे आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते
हे देहची होते जाते जाणती पुढे. आता ते ज्ञानी हे सगळं आत्मसत्ता पाहत असताना त्यांच्या असं लक्षात येतं की अज्ञानाच्या संबंधातनं कल्पना जागी झाली. कल्पनेनं देहाचं जे काही आहे ते निर्माण झालं होतं. आता तो देह असला नसला तर कल्पना गेली, कल्पना आली आणि कल्पना गेली, आत्मसत्ता कुठे गेलेली आहे. मग त्यामुळं यांच्याजवळ जे जाणं नाही, यांचा जो काही ज्ञानाचा आत्मसत्तेचं अखंडत्व आहे हे जे जाणं नाही ते त्यांच्या ठिकाणी कायमचं राहतं. चैतन्य चढे ना ओहटे चेष्टवी ना चेष्टे ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती ते. तेव्हा जे चैतन्य आहे ते सर्व व्यापक आहे, त्याला इकडं तिकडं सुद्धा सरकायला जागा नाही, म्हणून ते कशाने वाढलं आणि कशाने कमी झालं असं काही नाही. आणि त्याच्यामुळं कुणाला हालचाल करता आली, त्याचं शरीर किंवा त्याचं शरीरातली इंद्रिये किंवा जे काय असेल ते चालतं असं नाही. स्वाभाविकरित्या त्याचं असणारं स्फुरण आहे, त्या स्फुरणानं आपल्या ठिकाणी इंद्रिय कार्य करतात, कर्मेंद्रिय कार्य करतात, देह कार्य करतो. म्हणजे त्याच्या ठिकाणचं स्वाभाविकत्व आहे. देवा म्हणत नाही की मी आता प्रकाश देणार, तो लावला की प्रकाश येतोच आणि त्या प्रकाशात कितीतरी आपले काय आहे व्यवहार होत असतात. ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती ते. तेव्हा या सगळ्या गोष्टीच्या मुख्यत्वानं काय गरज आहे तर आत्मज्ञानाची गरज आहे. आत्मा नीट कळणं, व्यवस्थित कळणं ह्याचंच नाव आत्मज्ञान. एरवी हे स्पष्टतेने का सांगावं लागलं तर असे खूप ज्ञान आहे. शरीराचं ज्ञान, इंजिनिअरिंगचं ज्ञान, अजून कशाचं, असे काही जे जे काही आपल्याला असेल आणि ज्याचं आपण काहीतरी शिक्षण घेतो हे सगळं ज्ञानच आहे. पण ते ज्ञान वेगळं आणि हे ज्ञान वेगळं की ज्याने आत्मा जाणला जातो म्हणून ते आत्मज्ञान आहे. असं ज्ञान ज्यांच्या ठिकाणी ते इतर कोणत्या गोष्टीच्या असण्या नसण्याकडे पाहत नाही. आणि ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणूही उगाना देईल, सकल शास्त्राचे येईल सर्वस्व हाता. आता एकंदरीत ज्ञानाची परिपूर्णता ज्याच्याजवळ आहे, ज्ञान ज्याच्याजवळ आहे त्याला सगळ्या गोष्टीची जाणीव येते. म्हणजे जसं एखादा शास्त्रज्ञ एखाद्या बारक्या परमाणूवरून पृथ्वीचं जे जे काय असेल ते तपासलं जातं. म्हणजे आता जसं चंद्रावरून माती आणली तरी चंद्राचं जे जे काय असेल ते सगळं शोध घेता येतो. हेच आहे तसं, म्हणजे ते जसं आहे तसं हे सकल शास्त्राचा अनुभव घेत आणि परमात्म्याच्या ज्ञानानं सगळं शोध घेतात. म्हणून या ज्ञानानं हे सगळे कसे झालेले आहेत तर बाकीचं काही नाही, जे काही पाहायला पाहिजे असतं, जे जाणायला पाहिजे असतं ते जाणणे. परिते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती न रिघे मानसी, तरी सर्वात्मका मजसी नव्हेची भेटी. आता हे सगळ्या गोष्टी खऱ्या. आता जसं वरचं दिलं ज्ञान की ज्या ज्ञानानं पृथ्वीचं सुद्धा विश्लेषण करता येतं, सगळ्या गोष्टी शास्त्रज्ञ त्याचं पृथक्करण करत करत अनुभव घेतात. असं ज्ञान किती जरी असलं आणि वैराग्याचं नसेल तर, म्हणजे जे आत्मज्ञान सुद्धा अनुभवाला यायची वेळ आहे ना, अनुभव अजून आलेला नाही, पण हे ज्ञान प्राप्त करून घेतलंय आणि अजिबात वैराग्य नाही, वैराग्याशिवाय अंतःकरणात ते ज्ञान टिकणारही नाही आणि तुम्हाला अनुभवही देणार नाही. कारण विरक्ती नसेल, विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगण्याची नाही. असं जे काही आहे ते का नाही तर मनाच्या चंचलतेमध्ये ते ज्ञान विरक्ती वाचून टिकत नाही. आता त्याच्याकरता ज्यांच्याकडे वैराग्य नाही त्यांना हे सगळं जरी असून, एवढा परमात्मा सर्व व्यापक असून आणि परमात्मा आहे सर्व व्यापक आहे हे जरी त्यांना कळालं असलं तरी वैराग्य नसल्यामुळं अनुभव येत नाही, ते परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून ते सांगतात
की सगळे खरं तरी सर्वात्मका मजशी नव्हेची भेटी. मी सगळीकडे आणि सर्वात्मका म्हणजे सगळ्याच्या अंतःकरणातही ना, पण आत्मज्ञान आणि त्याची वैराग्याची जोड ही जर नसेल तर माझी भेट होणार नाही. पै तोंड भरो का विचारा आणि अंतःकरणी विषयासी थारा, तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. आता त्याला उदाहरण दिलं की एक एक गोष्ट इतकी अगदी म्हणजे एखादा ग्रंथ सांगायला लागला की अमक्या अमक्या पानावर अमक्या परिच्छेदात इतकं त्याचं सगळं पाठ आहे. या ग्रंथात हे सांगितलंय, त्या ग्रंथात हे सांगितलंय, तुम्ही बघा तो ग्रंथ काढून, आम्ही तुम्हाला सांगतो ते आहे का नाही बघा तुम्ही. हे सगळे खरं, हे सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ आहेत, अनेक प्रकारचे विचार त्याच्याजवळ भरलेले आहेत, पण अंतःकरणात विषय ना, इतकी सगळी माहिती दिली. ही माहिती लोकांना तो विषय देऊन आपल्याला त्याच्यापासून काय धन मिळतंय हेच पाहायला. म्हणून अंतःकरणी विषयाशी थारा. आता या पैशापासून काय करायचे, त्याला अनेक प्रकारचे विषय घ्यायचे. विषयाचा भाव असल्यामुळं जरी लोकाला अशा तऱ्हेचे सगळे ग्रंथ कुठला कोणता काय सांगतो हे जरी सांगत असेल तरी याच्या ठिकाणी विषयाचाच भाव आहे. अजून अशा ठिकाणी मी काही नाही, किती त्यांनी अगदी काही किती बाहेर व्याख्यान देऊ दे, मी त्याला भेटणार नाही. हा गा ओसनतयाचा ग्रंथी काही तुटती संसार गुंती, की परसविलिया पोथी वाचिली होय. आता त्याच्याकरता दुसरं सांगतात की एखादा जसा आहे आणि झोपलाय आणि झोपेत लागला बडबडायला. आता झोपेतलं बरं नाही, पण त्या ग्रंथातलं बोलत होता, त्याच्या बरण्यात तो ग्रंथातलं बोलत होता. मग त्याने किती जरी एखादा सिद्धांत सांगितला काय किंवा आणखीन काय, की त्याने त्याचा काही संसार हटणार आहे का, हे स्वप्नातलं आहे आणि ते त्याला कळत सुद्धा नाही की आपण काय बोलतोय ते. असा तो दुसरा एक दाखवलं उदाहरण की घरामध्ये ग्रंथ आहेत, अगदी काय आहे ते जे काही बासन असतं म्हणजे ज्याच्यात पोथी बांधतात त्या कपड्याला तसं म्हणतात, त्याच्यासह बांधलेले आणि कुठंतरी घरात फळीवर ठेवले, कपाटात ठेवले. हा रोज पूजा करतो त्याची, असं पाण्याचं शिंतोडं टाकतो, गंध शिंपडतो, फुलं वाहतो, पाया पडतो. असं काही जरी केलं तरी त्याच्या ठिकाणी कशाने ज्ञान येईल. म्हणजे त्या पोथीची पूजा केली काय, पोथीला स्पर्श करून नमस्कार केला काय, मग त्या सगळ्यापासून त्याच्या डोक्यात ते काय अगर उशाला घेऊन झोपला तरी सुद्धा त्याच्यावर त्याचं ते श्रवणच झालं पाहिजे आणि श्रवण करून त्याचं मनन झालं पाहिजे. नुसतं ऐकलं सोडून दिलं असं नाही. सतत त्याविषयी आपण आज काय ऐकलं, आज कोणता विषय होता, हा जर विचार राहायला लागला तर तुम्ही ऐकलेलं पक्क ठेवाल. असं झालं तर नुसतं पूजा करून आणि त्याला नमस्कार करून कसं व्हायचं. नाना बांधोनिया डोळे घ्राणी लाविजती मुक्ता फळे, तरी तयाचे काय कळे मोलमान. आता दुसरं उदाहरण दिलं की डोळे बांधले आणि त्याला काय केलं, मोती घेतला आणि त्याच्या नाकाला लावला आणि सांग ह्याची काय किंमत असेल. आता एक तर मोत्याची किंमत पाहायला त्या मोती किती पाणीदार आहे पाहायचं काम कोणाचं आहे, डोळ्याचं. हे डोळे तर बांधून टाकले, हे नाकाला लावलं तर नाकाचं कामच नाही ना. नाकाचं फक्त काय आहे, वास घेणं आहे. नको तेच केलं आणि त्याला जर विचारलं की ह्याचं काय असेल किंमत सांग, ते कसं सांगता येईल, त्याला सांगता येणार नाही. तैसा चित्ती अहंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांचा सरावो, ऐसेनी कोडी एक जन्म जावो, परी न पाविजे माते. आता जसं अगोदरचं एक उदाहरण झालं की पै तोंड भरो का विचारा, तसं हे दुसरे आहे की सगळं कळतंय आणि प्रत्येक शास्त्राची त्याच्या ठिकाणी काय आहे की जाणीव आहे किंवा ते समजलेलं आहे आणि समजलं नुसतं नाही, समजून सांगता येते. पण चित्ती अहंते ठाव, अहंकार आहे. सांगता सांगता म्हणायचं तुम्हाला नाही ह्यातलं काय कळणार,
हे फार खोलातलं आहे, तुम्ही नका ह्याच्या म्हणजे मग आता तुम्ही बसलाय तर तुम्ही समजून सांगा, पण ते नाही. हे सगळे माझ्यापेक्षा अडाणीत, अज्ञानीत, मीच एक शहाणा आहे, हे अहंत आहे. आणि या अहंतेमुळं तो असा कोटी जन्म जरी गेला तरी सुद्धा माझ्यापर्यंत येऊन पोहोचल असं सांगता येत नाही किंवा असं होणारही नाही. जो एक मी का समजती, व्यापको असे भूत जाती, ऐकतीये व्याप्ती रूप करू. आता माझे जे काही स्वरूप आहे ते सर्व व्यापक आहे आणि प्रत्येक भूतमात्रांच्या ठिकाणी आहे. ते कसं आहे त्याच्याबद्दल तुला आता सांगतो. यदादित्यगतं तेजो जगद् भासयते अखिलं, यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. हा जो सूर्य आहे तो सगळ्या जगाला प्रकाश देतो, ते माझाच प्रकाश आहे. माझ्याच तेजामुळे तो प्रकाशित आहे. चंद्र एवढं चांदणं देत असला तर तो माझ्याच प्रकाशातून देतोय. आणि जे काही अग्नितत्व आहे, दिवा लावलेला असो, अजून अग्नी पेटवलेला असो, त्याच्यापासून निर्माण होणारं तेज आणि त्याच्यापासून निर्माण होणारा प्रकाश, कारण अग्नीच्या ठिकाणी उष्णता आणि प्रकाश हे दोन गुण आहेत. हे सगळं जर काही माझ्या तेजातून आहे, हे जे आहे ते मीच त्याला तेज दिलेलं आहे. तरी सूर्यासकट आघवी, हे विश्वरचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी अत्यंती आहे. तेव्हा संपूर्ण सूर्याच्या ठिकाणी असलेलं तेज, की जेणेकरून तुम्हाला हे सगळं जग बघता येतं. जगातलं जे जे काय आहे ते स्थूल मानानं समोर असलेलं सगळं काही दिसतं. अशी जी असणारी प्रकाश तत्वाची तेज हे माझं स्वरूप आहे. आणि हा सूर्य, हे विश्व, हे होण्याच्या आधी होतं आणि संपलं तरी ते माझं तेज राहणारच आहे. जळ शोषोनी गेली या सविता, ओलांश पुरवितसे ते मागवता, ते चंद्री पंडुसुता ज्योत्स्ना माझी. आता दुसरं उदाहरण दिलं की सूर्य आणि त्याचं ऊन पडलं म्हणजे वाहणारे झऱ्याची जी काही बारीक झुळूक असते ती काय करते की शोषली जाते, आटून जाते. दिवसाच्या ह्याच्यामध्ये विहिरीतले झरे सुद्धा कमी येतात, पण रात्री चंद्र उदय झाला आणि चांदणं बाहेर आले की हे सगळं परत व्हायला लागतं. मग बारीकशी धार का होईना परत चालू झालं. दिवसा जे काही विहिरीतले झरे ते कमी झाले, पण रात्री जास्त व्हायला लागले. रात्री पाणी विहिरीमध्ये जास्त चढू लागलं. हे कारण काय तर ते जे काही ज्योत्स्ना म्हणजे तेज, ते माझंच आहे. आणि दहन पचन सिद्धी करीतसे जे निरवधी, ते हुताशी तेजो वृद्धी माझीच का. आता जो काही स्वयंपाक होतो आपल्याकडं, म्हणजे पाक म्हणजे पक्क झालेलं अन्न, असे जे काय आहे भाजलेलं, शिजलेलं, उकडलेलं, हे जे सगळे प्रकार आहेत त्या सगळ्याला माझं तेज आहे त्या अग्नीच्या ठिकाणी. म्हणूनच नाहीतर कच्चं खावं लागलं असतं आणि कच्चं खाल्लं असतं तर पचन झालं नसतं. अशा तऱ्हेचं अन्न खाल्लं तरी ते आत गेलं म्हणजे त्याचं पचन करायचं काम मीच करतो. आणि नुसतं नाही, पचन झाल्यानंतर शरीरातल्या प्रत्येक ठिकाणी, रक्तामध्ये, मांसामध्ये, हाडामध्ये, हे जे काही गरज आहेत तिथं त्याचे जे काही असलेले भाग आहेत, त्या अन्नात कोणतं काय तिथं मी ते पुरवत असतो. गामाविश्य च भूतानि धारयाम्यह मोजसा, पुष्णामि औषधि सर्वः सोमो भूत्वा रसात्मका. आता गाम म्हणजे पृथ्वी, हिच्या ठिकाणी सुद्धा मीच शिरलेलो आहे आणि सर्व भूत मात्राला धारण करायची शक्ती तिच्या ठिकाणी दिलेली आहे. एवढंच काय, पण मी सगळ्या चंद्राच्या प्रकाशामध्ये रसरूपानं जेवढ्या काही पृथ्वीवर असलेल्या औषधी, म्हणजे ज्या तशा तर सगळ्याच औषधी वनस्पतीच आहेत,
पण ते सगळं औषधी तत्व या सगळ्या औषधी वनस्पतीमध्ये माझ्यामुळं भरलं जातं. म्हणजे चंद्राचे जे काही किरण आहेत त्याच्यातून माझं जे असणारं रसात्मक रूप म्हणजेच औषध ते तिथं सगळीकडे उतरलं जातं आणि ही औषधं सगळी पुन्हा काय आहे तुमच्या आमच्यासाठी उपयुक्त होतात. मी निघालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी हे पांसूची ढेपुळी विरेची ना. आता त्याच्याकरता सांगितलं की पृथ्वीच्या ठिकाणी मी आहे. पाहतो आपण कडे की एखाद्या गमेल्यात पाणी घ्या आणि एवढासा मातीचा ढेकूळ त्यात टाका, विरघळून जाईल. एवढा मोठा समुद्र आहे, पृथ्वीच्या कितीतरी पटीनं जास्त पाणी, पण पृथ्वी विरघळत नाही. त्याच्यासाठी पांसू म्हणजे पृथ्वीच. तिच्या ठिकाणी ढेकळासारखी जरी राहिली तर ते पाणी तिला विरघळू शकत नाही. तशी न तशी पृथ्वी एवढ्या समुद्राच्या जवळपास राहू नये. हे का तर मी त्यात आहे म्हणून. आणि भूतेही चराचरे हे धरी तसे जिये अपारे ते मीच धरी धरे रिघोनिया. आता दुसरं सांगितलं सर्व भूतांच्या ठिकाणी मग कोणी कसं अहो कोणी 5-50 एवढंच त्याचं वजन असतं, तर काय 100च्या पुढं वजन असतं. 100-125 वजनाची काही माणसं. आणि हत्तीचं वजन काय थोडं असेल का? पण ह्या सगळ्याला पेलवतं कोण? ही पृथ्वी. का पेलवती? तर मी तिच्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे म्हणून त्या पृथ्वीच्या ठिकाणी ह्या सगळ्याला धारण करायची शक्ती निर्माण झालेली आहे. गगनी मी पंडुसुता चंद्राचे निमिसे अमृता भरला झालो चालता सरोवरू. तसंच आकाशामध्ये असलेला चंद्र आणि त्याचं जे चांदणं जातं त्याच्यातून त्या किरणातून जर काही असेल तर सगळं काही खाली औषध पाझरतं. म्हणून जेवढं चंद्राचं चांदण आहे ते एक प्रकारचं सरोवरच आहे. सरोवर कशाला म्हणायचं? तलाव तरी आटतात, बाकीचे काय आटतं, पण सरोवरातलं पाणी आटत नाही, त्याला जिवंत झरे असतात. तसा तोय तेतोनी फाकती रश्मी कर ते पाट पेलोनी अपार सर्वौषधीचे आगर भरितू असेली. तेव्हा त्याची जी किरण आहे ते म्हणजे एक प्रकारे काय आहे की जसा पाण्याचा पाट असतो तसं त्याच्यातून खाली येत असताना त्याच्या सगळ्या औषधी आणि जेवढ्या वनस्पती औषधी वनस्पती त्यांच्या ठिकाणी औषधी तत्व मी सगळं भरत असतो. मागं असं सांगतात की या चंद्रानं बृहस्पतीच्या घरी शिक्षण घेत असताना गुरुमातेची अवहेलना केली. वास्तविक पाहता तसं करायला नको होतं. म्हणून मग त्याला काय केलं की बृहस्पतीने शाप दिला, तू आता काय क्षय होईल तुला आणि तू नष्ट होत जातील. मग तिथून काय चंद्राला आता काय करू काय कळेना. मग त्याच्यानंतर शाप मिळाला की तू काय कर, कुठंतरी महादेवाची स्थापना कर आणि त्याची पूजा कर. म्हणून हा सोमनाथ जे काही गुजरातचं सोमनाथचं स्थान आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी ते चंद्रानं स्थापन केले. सोम म्हणजे चंद्र आणि चंद्रानं त्याचं स्थापन करून तिथं त्यांनी तपश्चर्या केली. मग त्याच्याकरता त्याला हे सगळं निघून जाण्याकरता जे काही औषध निर्माण झालं ते औषध निर्माण करणारा कोण आहे तर मीच आहे. म्हणून कोजागरीला महत्त्व तिथं आहे की त्या दिवशी सगळं ठळक चांदणं सगळ्या पृथ्वीच्या ठिकाणच्या औषधाला तर जातच, पण माणसं मुद्दाम दूध चंद्रात ठेवतात आणि त्याच्यातून औषध मिळेल ही भावना आहे आपली, मग ते दूध पिलं जातं. ऐसेनी सस्यादिका सकळा करी धान्य जाती सुकाळा दे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता. आता त्याचप्रमाणे जे जे काही असेल ते म्हणजे पालेभाज्या आहेत, कडधान्य आहे, तृणधान्य आहे, अजून काय आहे कंद आहेत, जसं रताळी बटाटे हे जमिनीत होणारे हे कंद आहेत, काही वर लागणारे शेंगभाजी आहे, झाडाला असणारे काही फळं आहेत. हे सगळं अनेक प्रकारच्या धान्य जाती हे सगळं मी निर्माण करतो.
म्हणजे मनुष्याला कितीतरी प्रकार निर्माण केले. गाई गुराला फक्त गवत आहे आणि वाळलेली कडब्याची वैरणच आहे. आपल्यासाठी अनेक प्रकार आहेत, वेगवेगळ्या भाज्या आहेत. काही करा, काही का तुम्हाला जशी चव लागेल त्यातलं शोधा आणि सगळं मिळेल. हे सगळं भगवंतानी मनुष्यासाठी काय केलं की जे धान्य आहे त्याच्यात गहू, ज्वारी, बाजरी, मका, की ज्याच्यापासून आपल्याला काय होईल की पिष्टमय पदार्थ मिळतील. जे काही वनस्पती त्याच्यापासून आपल्याला काही जीवनसत्व मिळतील, फळापासून मिळतील, गाईच्या दुधापासून मिळतील. हे सगळं भगवंतानीच केलेली योजना आहे. मनुष्याच्या ठिकाणी किती जरी झालं, आता एखाद्याने काय केलं, गाय पाळलेली आणि रोज धार काढतो, पण उगीच त्याच्या डोक्यात आलं की बघूच म्हणला कासेला थोडंसं चीर पाडून येतंय का दूध बाहेर, कधीच नाही यायचं. ते काय आहे, भगवंताचीच निर्मिती. तिच्या ठिकाणी धार द्यायच्या वेळेला जो पाहणा सुटतो, म्हणजे जे भावना तयार होते, तेव्हाच दूध येत असतं. हे सगळं मी करतो. कशासाठी? तर जिव्हाळा, भूतजातांचा जिव्हाळा आहे, त्यांचं पालन पोषण मी करतो म्हणून. आणि निपजविले अन्न तरी तैसे कैचे दीपन, जेणे जिरोनी समाधान भोगिते जीव. आता त्याच्यानंतर जे जे अन्न तयार केलं आपण, निपजविले म्हणजे पिकवलं किंवा शिजवलं, हे सगळं अन्न आपण जेव्हा खातो तेव्हा त्याचं पचन करणं हे भगवंताचं काम आहे. भगवंत आपल्या शरीराच्या ठिकाणी आहे आणि तो तिथलं पचन करतो. मग नुसतं पचन नाही तर ते जिकडं तिकडं पाठवायचं, तिकडं पाठवून त्यामुळं आपल्याला त्याचं समाधान होतं. मनुष्याला जेवण झालं आणि ते जेवण होऊन ते व्यवस्थित सगळीकडचं पचन झालं तर तो समाधानी असतो. जर जेवताना त्याला नीट जेवायला आलं नाही किंवा काहीतरी केलं आणि असं खाल्लं की पोटाला तडसला घुसतो, तर समाधान कसं लागेल? खाल्लंच नाही तरी समाधान नाही. म्हणजे जेवढं लागतं तेवढंच खाल्लं, त्याचं पचन झालं तर मनुष्य जसं समाधानी होतो, ते सगळं त्या जीवासाठी मीच करत असतो. पुंडलिक वरदा